धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे होत असलेल्या या प्रचार सभेला ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे स्नेही महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेब, आज खास करून ओमराजे निंबाळकरांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे जिवलग मित्र काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय उल्हासदादा पवारजी, आदरणीय अप्पासाहेब पाटीलजी, आदरणीय अशोक जगदाळेजी, माझे स्नेही आणि आमदार कैलाश दादा पाटील, धैर्यशील पाटील, जगन्नाथ गवळी, मुकुंदराव डोंगरे, बालाजी पाटील, राजाभाऊ शेरखाणे, श्री पठाण, विनोद वीर, अभिजित चव्हाण, ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत आणि आपले लाडके उमेदवार ओमराजे निंबाळकर, सन्माननीय व्यासपीठ, महाविकास आघाडीचे उपस्थित असलेले सारे नेते कार्यकर्ते, ज्यांनी या मेळाव्याचं आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला ते माझे स्नेही धीरज पाटील आणि त्यांचे सारे सहकारी, मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण सारे आज या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. ओमराजे निंबाळकरांनी पोटतिडकीनं आपले विचार आपल्यापुढे मांडले. ओमराजे, तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इथं आल्यानंतर तुमच्या मतदारामध्ये जो उत्साह मला पाहायला मिळतोय तो उत्साह तुमच्या विजयाची नांदी आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. उल्हासदादा, शिवसेना काय आहे हे आज तुम्ही धाराशिवमध्ये पाहिलं.
महाराष्ट्रामध्ये मुंबईनंतर शिवसेनेचा जर जोर कुठं असेल तर तो धाराशिवमध्ये आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. आणि आजवर मला याचं नेमकं काय कारण आहे लक्षात आलं नाही. ओमराजे यांचं भाषण ऐकल्यानंतर आज आमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. ओमराजे यांनी धाराशिवमध्ये एवढे पॉवर ट्रान्सफॉर्मर उभे केलेले आहेत, त्याचा सगळा करंट हा इथंच दिसतोय मला. एवढं प्रेम तुम्ही ओमराजेवर करता, खरंच मन भारावून जातं. आपल्या घरातला सदस्य आहे असं वाटावं असे आपले उमेदवार आहेत. ओमराजे निंबाळकर नावातच राजे आहे, पण मी त्याला वेगळ्या अर्थानं पाहतो. ओम राजे यातील ओम इथं आहेत, पण राजे समोर बसलेले आहेत. असं आपल्याला त्यांचं वर्णन करावं लागेल. आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय ओमराजे निंबाळकर यांचे वडील आदरणीय पवनराजे निंबाळकर यांचे देखील जीवाभावाचे संबंध राहिलेले आहेत, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. उस्मानाबाद आणि लातूर, लातूर आणि उस्मानाबाद हे नातं काही नवं नाही. खरं म्हणजे आज मी आपल्या मूळ जिल्ह्यामध्ये आलोय अशी भावना माझ्या मनामध्ये येते. आम्ही सुद्धा उस्मानाबाद जिल्ह्याचेच. उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर तालुका हा 80च्या दशकामध्ये तालुक्याचा जिल्हा झाला आणि उस्मानाबाद लातूर हा इतिहास सुरू झाला. आणि मागच्या काळामध्ये उस्मानाबाद लातूर अशी एक स्पर्धा असायची. उस्मानाबाद पुढं का लातूर पुढं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उस्मानाबादचा नंबर लागणार का लातूरचा नंबर लागणार. मग उस्मानाबादमधून कोण, लातूरमधून कोण, हा इतिहास आपण साऱ्यांनी अनुभवलेला आहे. आणि गेली अनेक दशकं उस्मानाबाद लातूर ही चर्चा आपण ऐकलेली आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये या साऱ्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं. आपण एका भूमीतले, आपण एका प्रदेशातले,
आज मला आनंद याचा आहे, ओमराजे, तुमच्या काळामध्ये लातूर आणि उस्मानाबाद किंवा लातूर आणि धाराशिव याचं नातं आता प्रेमाचं नातं आहे. आता हे नातं जिव्हाळ्याचं नातं आहे. हा बदल झालेला आहे आणि हा बदल शुभचिन्ह आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेब, तुम्ही याचे साक्षीदार आहात. ते काँग्रेसचं नेतृत्व करत आलेले आहेत, पण या आघाडीच्या राजकारणामध्ये किंबहुना आघाडीच्या राजकारणाच्या पूर्वी देखील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जी स्पर्धा राजकीय असत त्याचा तोटा तुम्हालाही बसलेला आहे. सगळी क्षमता असताना, लोकांचा पाठिंबा असताना काही मुठभर मंडळीच्यामुळे तुमच्यावरही अन्याय झालाय हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आदरणीय मधुकरराव चव्हाणांना संधी कधी मिळाली? खरं तर महाआघाडीच्या सरकारमध्ये तुम्ही मंत्रीच व्हायला पाहिजे. मंत्री होता आलं नाही, म्हणून मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेबांना दिलं. आणि एका अर्थानं तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला असावा असं मला विनम्रपणे या ठिकाणी मानावंसं वाटतं. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ त्याचं अध्यक्षपद आदरणीय उल्हासदादा पवारांना आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी दिलं. हा काळ आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. आणि आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेबांची या सभेला उपस्थिती म्हणजे ओमराजे निंबाळकर तुमच्या पाठीशी, त्यांचा आशीर्वाद हा खंबीरपणे उभा करण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ही तुळजा भवानीची भूमी आहे. तुळजा भवानीकडनं आपण सारे प्रेरणा घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने केली हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. आणि म्हणून तुळजापूर, धाराशिव इथे मला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जसे होते तसे मावळे या लढ्यामध्ये पुढाकार घेत असताना दिसतायत. आणि त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. समोर खूप मोठी फौज आहे. एक मुख्यमंत्री, दोन मुख्यमंत्री, अनेक मंत्री, खूप मोठी फौज आहे. पण ओमराजे तुमच्या आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या गनिमी काव्याच्या पुढं ही सगळी फौज ही निकामी ठरेल याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही.
माणूस आपल्याला भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये निवडून पाठवायचा आहे. तुम्ही त्यांना निवडून दिलं. 5 वर्ष इमाने इतबारे त्यांनी तुमची सेवा केली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मला वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि त्या कार्यकाळामध्ये ओमराजे निंबाळकर असतील, कैलाश पाटील असतील, यांनी तुमचं लोकप्रतिनिधित्व करत असताना सातत्यानं धाराशिवला आपल्याला काय करता येईल याचीच चर्चा केली. जिल्हा तिथं वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ही संकल्पना आम्ही महाराष्ट्रापुढे मांडली आणि मराठवाड्यामध्ये उर्वरित जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याची मंजुरी देण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा मराठवाड्यातली महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातली पहिली मंजुरी ही धाराशिव वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची होती. आणि यासाठी ओमराजे निंबाळकरांनी, कैलाश पाटलांनी अनेक बैठका घेतल्या. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मला आभार मानावे लागतील की क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली. आणि आज तुमच्या हक्काचं वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आपल्या जिल्ह्यामध्ये धाराशिवमध्ये उभं राहिलंय. तिथं सामान्य माणसावर उपचार होत आहेत. सामान्य कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थिनी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. धाराशिव जिल्ह्याचं भवितव्य उज्ज्वल करणारी एक व्यवस्था धाराशिव वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याच्यामुळे या ठिकाणी अस्तित्वात आली. हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्यापुढे मांडावंसं वाटतं. आणि त्याचं सारं श्रेय आपल्या उमेदवाराला ओमराजे निंबाळकरांना जातं हे आपण समजून घेतलं पाहिजे. ओमराजे निंबाळकरांनी खासदार म्हणून काय केलं हे ठळक सांगा असं तुम्ही सांगितलं. आम्ही टीव्हीवरही पाहिलं आणि त्यांनी सरा पाडा वाचला तुमच्या समोर. एवढं काम ओमराजे निंबाळकरांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि या कामाची पावती आपल्याला येत्या 7 मे रोजी द्यायची आहे. हे पक्क आपल्या डोक्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. भारतामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये हवा आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये हवा आहे. आणि या हवेचा जोर मराठवाड्यामध्ये अधिक आहे. आणि त्याही पेक्षा अधिक या हवेचा जोर धाराशिवमध्ये आहे. हे मला आपल्याला सांगायचं. मराठवाड्यामधल्या 8 जागा 8 पैकी 8 जागा महाविकास आघाडी जिंकणार. आणि मराठवाड्यातल्या काही जागा याचा निकाल आजच लागलेला आहे. त्याच्यापैकी धाराशिवची जागा
की ओमराजे निंबाळकर विजयी झाले असा निकाल तुम्ही लावलेला आहे. आता याची फक्त निवडणूक आयोग औपचारिक घोषणा 4 जूनला करणार आहे. धाराशिवला आपल्याला आणखी योजना आणायच्यात. मराठवाड्याच्या हक्काचं 21 टीएमसी पाणी जे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी मंजूर केलं, आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला, परिश्रम घेतले आणि आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेबांनी सांगितलं 21 टीएमसी पैकी फक्त 7 टीएमसी पाणी आजवर आलेलं आहे आणि म्हणून उर्वरित 16 टीएमसी पाणी ओमराजे येणाऱ्या काळामध्ये हे आपल्याला आणावं लागेल. आणि यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. केंद्राकडनं आपल्याला जलसंपदा विभागाकडनं याच्यासाठी निधी आणावा लागेल. राज्याचा काही निधी, केंद्राचा काही निधी हा खेचून आणावा लागेल. तरच हे काम जलद गतीनं पूर्ण होईल आणि सातत्यानं दुष्काळग्रस्त भागातल्या जनतेला जो त्रास होतोय त्या त्रासापासून जनतेला आपल्याला मुक्त करता येईल, हे देखील मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं. धाराशिव तुळजाभवानीची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ इथेच घेतली आणि काय जादू आहे या भूमीमध्ये. आता सौर ऊर्जेसाठी धाराशिव जिल्हा हा क्रमांक 1 चा जिल्हा आहे असं म्हणतात. सौर ऊर्जेसाठी देशामध्ये काहीतरी जादूच असेल. लातूर नाही पण धाराशिव आहे, सोलापूर नाही पण धाराशिव आहे, बीड नाही पण धाराशिव आहे. काहीतरी या भूमीची ख्याती आहे. म्हणजे धाराशिववर सूर्य प्रसन्न आहे, सूर्याची किरण प्रसन्न आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये धाराशिवला सोलर डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया म्हणून आपल्याला नावारूपाला आणता आलं तर त्याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. विजेचे दर आता खूप वाढत चाललेले आहेत आणि ओमराजे एकदा धाराशिव जर सोलर डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया, सोलर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र जर झाला तर या सोलर एनर्जीवर उभे राहणारी कारखानदारी इथं धावत पळत येईल. कारण आता सौर ऊर्जा ही फक्त 3 रुपये प्रति युनिट आहे आणि कोळशावरची वीज 17 रुपये, 15 रुपये, 13 रुपये असे त्याचे दर आहेत. आणि म्हणून आता उद्योजक देखील कोळशाची वीज आता घेत नाहीयेत आणि सौर ऊर्जेची वीज ते घेत आहेत. हा बदल होत चाललेला आहे आणि म्हणून येणारा काळ हा धाराशिवचा आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार. उल्हासदादा, आपण काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असं आजपर्यंत म्हणत होतो, पण आता त्याच्यात बदल झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. नव्या उपमा आता लोक देत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार येणार का नाही?
हात वर करून सांगा, लोकसभेच्या मतदानातून 7 मेला ओमराजे यांच्या नावासमोरचं मशाल हे चिन्ह, याच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि काय त्या तुमच्या मताची जादू असणार आहे. तुम्ही बटन दाबलं की 2 मंत्री बाहेर निघणार आहेत. दोन मंत्री, भारत सरकारचे मंत्री ओमराजे निंबाळकर, महाराष्ट्र सरकारचे मंत्री कैलाश पाटील. कैलाश पाटलांचं तुम्ही ऐकलं नाही का? फोडाफोडी जेव्हा या राज्यामध्ये सुरू होती, त्या फोडाफोडीचा कलंक त्यांनी आपल्या स्वतःवर लावून घेतला नाही. आणि मग ओमराजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे नेहमीच सच्च्या शिवसैनिकाबद्दल भाष्य करतात. आदित्य ठाकरे सच्च्या शिवसैनिकाबद्दल भाष्य करतात. मग या सच्च्या शिवसैनिकाला आपल्याला महाराष्ट्रामध्ये न्याय द्यावा लागेल. आणि या काँग्रेसची काही शिफारस जर चालली तर आम्ही आपली शिफारस नक्की करू. हे देखील ते एक झालं की दुसरं होतंय, दुसरं झालं की तिसरं होतंय. काही काळजी करू नका, ती शिफारस देखील आम्ही करू. चांगली माणसं पुढे आली पाहिजे. खरं म्हणजे ओमचं आणि कैलासचं मला जरा खूप कौतुक करावं लागेल. सामान्य कुटुंबातली शेतकऱ्याची ही मुलं आहेत. सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढतायत. सरकार अंगावर घेतली पण सामान्य माणसाची साथ यांनी सोडली नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जे अभिप्रेत आहे ते यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. संविधानाचं रक्षण हे आपले लोकप्रतिनिधी करणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये जर हे सत्तेत राहिले तर चीन आणि रशियासारखं भारतात सुद्धा निवडणुका होतील का, ही शंका प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला माझी ही कळकळीची विनंती आहे की या निवडणुकीमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकाला भूमिका बजावायची आहे. तुमच्यापैकी प्रत्येक जण ओमराजे निंबाळकर आहे हे समजून कामाला लागायचं आहे. मताधिक्य हे वाढवलं पाहिजे. मतदानाची टक्केवारी वाढवली पाहिजे. धाराशिव लोकसभेमध्ये असा एकही विधानसभा मतदारसंघ असता कामा नये जिथं ओमराजे निंबाळकरांना लीड नाही. लीडची स्पर्धा लागली पाहिजे. आणि आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेब आता तुळजापूरमधून किती लीड द्यायची आता हे तुम्हाला सांगावं लागेल. नाही ना, आकडा पाहिजे आता, असं नाही. आता हे मावळे ऐकतील का? मग
आदरणीय मधुकरराव चव्हाण, आप्पासाहेब पाटील, जगदाळे, बघा आता हे तुम्ही सारं करू शकता. आणि म्हणून धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य आई तुळजाभवानीच्या भूमीतून तुळजापूर विधानसभा मतदारसंघाने द्यावं असं आव्हान मी आपल्याला या ठिकाणी करू इच्छितो. हे नाही केलं तर मग काय केलं? आणि हा उत्साह जो मला तुमच्यामध्ये दिसतोय, हा उत्साह मी खूप कमी ठिकाणी पाहिला. आज अगदी अल्प अवधीच्या सूचनेवरनं आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं एकत्रित झाला, याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. बोलण्यासारखं खूप आहे, पण सारे मुद्दे आपल्या पुढं मांडण्यात आलेले आहेत. भारतामध्ये सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू ही घसरत चाललेली आहे. त्यांना 400 पार हा जो काही आकडा ते सारखं टीव्हीवर येतंय रोज, काही खरं नाही. महाराष्ट्रामधला ताजा सर्वेक्षण आहे की महाराष्ट्रामध्ये 48 जागांपैकी 39 जागा महाविकास आघाडी जिंकणार आणि महायुतीला एका आकड्यात महाराष्ट्रातला जो 72 मतदार आहे, एका आकड्यातच त्यांना गुंडाळल्याशिवाय राहणार नाही, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्राचे उद्याचे खासदार जेव्हा निवडून जातील तेव्हा या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या धाराशिवचा खासदार ओमराजे निंबाळकर निवडून गेले पाहिजेत, ही खुंगाट आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे. इथल्या उमेदवाराबद्दल न बोललेलंच बरं. आणि तुम्ही सांगितलं त्यांच्या बाबत सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, या पलीकडे यांनी कधी कसला विचार केला नाही. मगाशी कोणीतरी म्हणालं की सगळं एका कुटुंबामध्ये एकवटण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, हे सामान्य माणसाला मान्य होत नाही. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो न्यायप्रविष्ट आहे तोही आमच्याच कुटुंबामध्ये, भारतीय जनता पक्ष तोही आमच्याच कुटुंबामध्ये, आणि आता न्यायप्रविष्ट शिवसेना हा देखील आमच्याच कुटुंबामध्ये. आणि म्हणून महायुती तर सरकार आपण ऐकलंय, पण महायुती कुटुंब, महायुती कुटुंब हे इथंच याचा साक्षात्कार आपल्याला झालेला आहे. आणि मग अशा स्वार्थी मंडळीच्या पाठीशी उभं राहायचं का?
हा खरा सवाल आहे. आणि महायुतीचं सरकार काय पुन्हा येत नाही. कारण ओमराजे महाराष्ट्राचा इतिहास आहे. एकदा उपमुख्यमंत्री झालेला व्यक्ती पुन्हा मुख्यमंत्री झालेला नाही. इतिहास आहे महाराष्ट्राचा. एकदा उपमुख्यमंत्री झालेला व्यक्ती पुन्हा मुख्यमंत्री झालेला नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि म्हणून महायुतीचे जे उपमुख्यमंत्री आहेत ते काही पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. आणि जे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या ज्या काही अडचणी आम्ही ऐकतोय त्यांना जे कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न झालेला आहे, एकही खासदार आता त्यांचा निवडून येणार नाही. म्हणजे मराठवाड्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 4 जागा आहेत. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, धाराशिव. टीव्हीवर आम्ही पाहिलं आणि टीव्हीवर येण्या अगोदरच आम्ही असं सांगितलं होतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या या 4ही जागा मतदार निवडून देतील. आणि म्हणून पुन्हा मुख्यमंत्री सुद्धा काही. आणि आपल्याला तर माहिती आहे पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचं काय होतं. त्यामुळे ते देखील येतील असं वाटत नाही. तुम्हीच निवडून देणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्राला एक नव्या पहाटेची महाराष्ट्र वाट पाहतोय. आणि ती तुम्हाला साकारायची आहे. मुख्यमंत्री कसे असावेत? यशवंतराव चव्हाणांसारखे, शरद पवारांसारखे, शंकरराव चव्हाणांसारखे, वसंतदादा पाटलांसारखे, AR अंतुलेंसारखे, वसंतराव नाईकांसारखे. ते मला माहित होतं, पण ओमराजेकडनं आज मी बऱ्याच गोष्टी शिकलोय. म्हणून त्यांना लक्षात आहे का नाही म्हणून मी ते नाव अगोदर घेतलं नाही. याचा अर्थ ही सभा जिवंत आहे. विलासराव देशमुखांसारखे, उद्धव बाळासाहेब काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आहेत. राहुल गांधी यांनी काँग्रेसचं गॅरंटी कार्ड इतर बाबींवर प्रकाश टाकणार नाही. तुम्ही हे वाचलं असेल, जाहिराती येत आहेत वर्तमानपत्रामध्ये. पण आपण सारेच इथं शेतकरी आहोत. शेतकरी न्याय ही एक गॅरंटी राहुल गांधींनी दिलेली आहे. शेतीमालाला योग्य भाव स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार कायदेशीर हमी भावाची गॅरंटी.
कर्जमुक्ती, कर्जमाफीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायमस्वरूपी आयोगाची स्थापना, विमा रक्कम थेट खात्यात ट्रान्सफर, पिकाचे नुकसान झाल्यावर विम्याची रक्कम 30 दिवसात थेट बँक खात्यात ट्रान्सफर करण्याची गॅरंटी, योग्य आयात निर्यात धोरण, पाम तेल बद्दल आपण जे म्हणालात, कांद्याच्या आयात बंदीवर जे भाष्य तुम्ही केलं, निर्यात बंदी जी सरकारने केली, तर त्याच्यासाठी सुद्धा योग्य आयात निर्यात धोरण, शेतकऱ्यांच्या सल्ल्यानुसार नवीन आयात निर्यात धोरण याची गॅरंटी आणि शेतीची जीएसटीतून मुक्ती, शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व उपकरणावरील जीएसटी काढून टाकणार ही गॅरंटी, हात बदलणार परिस्थिती. आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला इंडिया अलायन्स सरकार याला पाठिंबा द्यायचा आहे. आज मी हा शिवसेना पक्षाचा स्कार्फ, उल्हासदादा, हा स्कार्फ सुद्धा कोणी तयार केला माहिती नाही, कोणाची कल्पना आहे मला माहिती नाही, पण या स्कार्फवर आपण जर बारकाईनं पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र तर आहेच, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र तर आहेच, आदित्य ठाकरे यांचं छायाचित्र तर आहेच, पण इंडिया अलायन्सच्या सोनिया गांधी यांचं देखील छायाचित्र आहे. इंडिया अलायन्सचे राहुल गांधी यांचं छायाचित्र आहे. इंडिया अलायन्सचे शरदचंद्र पवार यांचं छायाचित्र आहे. आणि इंडिया अलायन्सचे अरविंद केजरीवाल यांचं छायाचित्र आहे. आपल्या पुढे आहे. म्हणजे आज आपल्याकडनं सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून या इंडिया अलायन्सच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे. महाविकास आघाडीच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे. आणि पेटती मशाल घेऊन हाती, माझ्याबरोबर आपल्याला सगळ्याला म्हणायचं आहे, पेटती मशाल, पेटती मशाल घेऊनही हाती, वाजवावी विजयाची तुतारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैयाजी. खूप मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण असंख्य कार्यकर्त्यांना केला. एक छोटासा पक्ष प्रवेश. हॅलो, या ठिकाणी होणारा नगरीचे उपसरपंच